तू एक पदयात्री आहेस, तुला माहिती आहे 5-5 किलोमीटर कसे जात असतात आपले चालताना. तर तुझा मुलगा आज 7 वर्षाचा आहे आणि तो 12 किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा. हाय, नमस्कार. कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी आता आहे मोरा जेट्टीवरती आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात माहीर कामगिरी. नेहमी आपण चॅनलच्या माध्यमातून लहान लहान मुलांचे स्विमिंग इव्हेंट्स दाखवत असतो, त्यांचे पराक्रम दाखवत असतो. तसाच एक 7 वर्षाचा माहीर आज एक असा पराक्रम करायला चाललेला, तोच म्हणजे एलिफंटा टू गेटवे ऑफ इंडिया. 12 किलोमीटरचा प्रवास आज तो पाहून पूर्ण करणार आहे. तोच त्याचा सर्व प्रवास मी नेहमी प्रयत्न करत असतो पुरेपूर दाखवण्याचा आणि आता देखील करणार आहे. तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि त्याला कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा नक्की द्या. सर्वांना भेटवतो. टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया. जय शिवराय. हे बघा मित्रांनो, 3:30 वाजत आलेत आणि एका होडीमध्ये सर्व पुरुष मंडळी जाईल आणि एका बोटमध्ये सर्व महिला मंडळ जाईल डायरेक्ट एलिफंटा घारापुरीला. आम्ही पण जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. हॅलो गाईज, आता मी मोरा जेट्टीवरून एलिफंटाला निघालोय. तिथून माहीर दादाचा माझा माहीर दादा फ्रेंड आहे, त्याच्यानं इव्हेंट सुरू होईल. तिथून त्याला ऑल द बेस्ट दे. बोलील काही जयचूल आहे. मला विश्वास आहे तुझा इव्हेंट करशीलच तू. बेस्ट ऑफ फ्रॉक. आणि बघा मित्रांनो, आपण पोचलो आता एलिफंटा जेट्टीजवळ आणि सर्व पाटील परिवार आपल्या समोर आहे आणि परेश दादा आपल्या समोर आहे. आणि परेश दादा, आजचा प्रवास आपला 12 किलोमीटरचा असणार आहे. तू एक पदयात्री आहेस, तुला माहिती आहे 5-5 किलोमीटर कसे जात असतात आपले चालताना. तर तुझा मुलगा आज 7 वर्षाचा आहे आणि तो 12 किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण करणार आहे. यासाठी काय सांगशील? चालायला काय नाही, चालतो आपण दिंडीला, आपले दरवर्षी प्रॅक्टिस करतो, पण हे स्विमिंगचा कठीणच आहे पूर्ण करणं. लहान या वयामध्ये ते करणं कठीण आहे त्याच्यात. आणि ती प्रॅक्टिस पण ते करून घेतलेली आहे दादानी तशी. समुद्रावरती बोला 2-3 तास करून घेतं, पूलवरती होतं 1.5 तास कंटिन्यू. ते सराव चालू आहे त्याचा पूर्ण. आणि स्विमिंगचा बॅकग्राऊंड आहे तुला? असं म्हणजे आमच्या घरामध्ये म्हणजे कुटुंबामध्ये आमचे दादाच आहेत, संतोष दादा, साई, राज कुटुंबामध्येच आहेत. आणि पण मुलाची आमच्या इच्छा घरामध्ये तरी आजोबा बडले कोणच नाही त्याच्यात. म्हणजे आपल्या फॅमिली बॅकग्राऊंडला स्विमिंगचा येणं असं वारसा नाही. कुटुंबामध्ये ते आहेत. हा, ओके. आणि मुलाची इच्छा होती की स्विमर त्याची इच्छा बनायचं होती, त्यांना बघूनच बघत होता स्विमिंग करताना. तेव्हा त्यांनी सांगितलं तुला की असं त्याला इव्हेंट करायचं, तेव्हा तुझ्या मनात काय होतं? इव्हेंटचा नाही, त्यांनी पहिली शिकायचा बोललेला. हा. नंतर ते व्हिडिओ बघत होता, बोलला मला पण करायचं आहे म्हणून एकदा. हा. आणि तसे आता स्वराज करतोय, स्वराजचे पण व्लॉग बघायचा तो, तर तो बोलतो पप्पा मला पण करायचं हा. आहे, इव्हेंट करायचा आहे. मी बोललो ठीक आहे करू आपण, दादाला विचारून शिकवू सगळा. तो बोलला करायचं असेल तर करून घेऊ. ओके. आणि आई, तुमची प्रक्रिया कशी होती जेव्हा तो असा म्हणाला का मला आता इव्हेंट करायचा आहे, माझा शिकून झालेला आता मला इव्हेंट करायचा आहे? थोडं मनामध्ये थोडं टेन्शन होतं, हा. पण तो आहे जिद्दी, तो करेल एवढी खात्री आहे. आणि आता 4-5 दिवस तुम्ही बघितला त्याच्या मित्राचे इव्हेंट सुरू होते, त्यांचे सर्व आई वडिलांचे तुम्ही चेहरे पाहत होतात. आता ते सर्व तुम्हाला अनुभवायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. हो, आणि thank आजोबा you. सुद्धा आलेले आहेत ना? हो हो. आजोबा सुद्धा आलेले आहेत. आजोबा, आपलं नाव? माझे नाव प्रसाद पाटील. काय सांगाल आपल्या मी मुलाबद्दल? माझ्या नातवाबद्दल मला 100% गॅरंटी आहे, तो आई बापांचं त्याच्या आणि आजी आजोबांचं स्वप्न साकार करेल. हां. आणि तो आता एवढेच म्हणजे इथपर्यंत तो पोहोच चालला आहे, पण याच्यापुढे तो भरपूर पुढे जाईल अशी आमची त्याला अपेक्षा आहे. ओके. आता माहीर आपल्यासमोर आहे. माहीर, तुझ्याकडून म्हणजे सर्व मित्रपरिवाराकडून शुभेच्छा घेतल्या तुझ्यासाठी. आता यो सर्व जो फॅमिली मेंबर्स जमलेले आहेत तुझ्या इव्हेंटसाठी, त्यांच्यासाठी काय सांगशील?
आणि त्यांना खूप मस्त वाटेल. त्यानं मस्त वाटेल. लवकरात लवकर हा इव्हेंट पूर्ण कर. ठीक आहे. शुभेच्छा तुला माझ्याकडे. मला सर्व परिवार आहे. आपले समोर 3 पराक्रमी मित्र आहेत, नक्ष, माहीर आणि मानस. कालच त्यांचा इव्हेंट झाला आहे. काय शुभेच्छा देशील त्याला? शुभेच्छा देईल मी याला काय देशील? की तू फास्ट कर, कम्प्लीट कर चांगलं. ओके. नंतर यांच्या मला पोटीमध्ये माहिती आहे अख्खा पूर्ण कलर इव्हेंट. बेस्ट ऑफ फ्लॉग. बेस्ट ऑफ व्लॉग. बेस्ट ऑफ व्लॉग. ओके. ओके. काय म्हणशील, कसं वाटतं सध्या? मला मस्त वाटतंय. मस्त वाटते. शुभेच्छा तुला माझ्याकडून. ठीक Thank आहे. you. बघा. सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय आणि आज रामनवमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण इथे आलेलो आहोत माही परेश पाटील याच्या एलिफंटा टू गेटवे ऑफ इंडिया हा 12 किलोमीटरचा सागरी अंतर पार करण्यासाठी हा आलेला आहे इथे. तसेच आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून विनय शहा सर आलेले आहेत आणि हे सर्व उपक्रम माही लवकरात लवकर पार करेल असं ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र ॲमेच्युअर ॲक्वॅटिक असोसिएशनकडून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा इव्हेंट करण्याचा हेतू आहे की हा जो इव्हेंट आहे तो टफेस्ट इव्हेंट आहे. म्हणजे आता तुम्ही हा पहिला फ्लो पाहिला JNPT आपल्या मागे आहे. JNPT टू एलिफंटा हा पहिला फ्लो क्रॉस करून आपण कुठे जाणार? बुच्चर आयलंडला. बुच्चर आयलंडचा दुसरा फ्लो क्रॉस करून आपण तिसऱ्या फ्लोमध्ये जाणार भाऊचा धक्का ते बुच्चर आयलंड ह्यामध्ये जाणार. चौथा फ्लो आपल्याला क्रॉस करायचा मिडल ग्राउंड जो नेव्हीला आपण टर्न करतो ते गेटवे ऑफ इंडिया. म्हणजे हा जो प्रवास जो आहे तो सोपा प्रवास नाही. हा पहिलाच त्यांना असा दिलेला आहे की नंतरच्या इव्हेंटला कोणताही इव्हेंट घेतला तरी मला प्रॉब्लेम येणार नाही म्हणून देतानाच हा असा सुरुवातीला दिला की इझी नाही दिलेला आहे. टफ इव्हेंट हा एलिफंटा टू गेटवे आहे. माहेरच्या दोन्ही आजीसा आपल्या समोर आहेत आणि आई काय त्याला शुभेच्छा द्याल? मी माहीला चांगली शुभेच्छा देतो का चांगला पोहून येऊ द्या म्हणून. ओके. नंतर मी माहीला शुभेच्छा चांगली देतो, चांगली मिनिट करावं. त्याला पहिले जय शिवराय बोल आणि मग नंतर गळ्यातली गाठ त्याचे राहू दे. काय प्रॉब्लेम? राहून दे. आता आजी आजोबांनी सोन्याचे आणले असेल पोचल्या माहिती आहे ते डोंबिवलीवाले दिलेली ना दादा सोन्याची दिलेली. डोंबिवलीवाल्यांचा ते पैसा राहतोय ना. आपण एक वेसल विकू. मायेची तयारी पूर्ण झालेली आहे. वॅसलिन वगैरे गॉगल कॅप वगैरे सर्व रेडी. काहीच मिनिटामध्ये तो त्याचा प्रवास चालू करेल. मग खाली उतर. पहिला नारळ सोड. गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी गॉगल लाव, गॉगल लाव, गॉगल लाव. जय. गॉगल लाव. चल सर लक्ष ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज की चला गणपती बाप्पा. भेटले ना अजून. जयेश पाटील कुठे आहेत? जयेश पाटील आपल्या पुढे त्या पुढे
पैसे दिले वाटतं. पैसे भेटले वाटतं यांना. पैसे भेटले. हे बघा मित्रांनो, 1.5 तास माहेरचा प्रवास सुरू आहे आणि आता जवळपास 4 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे. याच्या लेवलला गेल्यानंतर 4 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होत असते. नमस्कार, जय शिवराय. माझं नाव आहे राजदीप गलत. प्रेमाने मला राज करंजाचा म्हणतात. स्वागत आहे तुमचा या व्लॉग मध्ये. आतापर्यंत किती प्रवास झालाय सांग ना. आतापर्यंत किती प्रवास झालाय? 4 किलोमीटर. 4.5. आजोबांनी इथं ठेवली का सांगितलं ना त्या बोट ठेवली. शिपला हात लावायचा प्रयत्न राहुल पडते यांचा. आया 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 जमला जमला. हाय बघा, जायंट शिप आहे. जायंट शिप एकदम. अशी पाहिजे बोट. जबरदस्त जबरदस्त. गुड गुड.
तीन तास मित्रांनो पूर्ण झालेले आहेत आणि बघा ही मुंबई आपली काहीच मिनिटामध्ये म्हणजे तास तरी लागल. ही मुंबई आपली गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी. पोहोचलो आपण मिडल ग्राउंड जवळ आणि माई आपला पवतोय. त्याच्या सोबतीला राज आहे. राज आतापर्यंत मस्त प्रवास झाला. हे बघा काहीच मिनिटामध्ये आपण पोहोचू. गेटवे आपल्या समोर आहे. इकडे नेव्ही आहे आणि आपला माहीर इकडे पवतोय. विषय असा आहे पाण्याचा फ्लो आपल्या अंगावर असल्यामुळे त्याला एकदम दाबूनच यायला लागते. पण जास्त पण आपण जवळ जाऊ नाही शकत कारण का नेव्हीची एरिया आहे. लगेच नेव्हीची स्पीड बोट येते जवळ आपल्याला सांगण्यासाठी. नेव्हीची एरिया पडते सर मिडल ग्राउंड जवळ आल्यानंतर. चालू आहे स्विमिंग. चल मस्त चाललाय मस्त. बरोबर आहे चल. साहेबांनी फोन केला येणार जो आम्ही पण ग्राउंड असल्या कारणाने येत नाही. चला पोचलो आपण आणि सर्व फॅमिली गेटवेच्या खाली. आणि आपला आजचा ऐतिहासिक क्षण इथं टिपायसाठी आपण तयार आहोत. माही आणि माहीर त्याचा प्रवास पूर्ण करायला तयार आहे. आणि एक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सर्व मंडळी आपली तयार आहे. आणि एक चिंता म्हणजे चिंताचा चेहरा असं आईच्या चेहऱ्यावरती पाहायला भेटते आपल्याला. आणि बघा माहीर आपला माहीरने त्याचा इव्हेंट सक्सेसफुली कंप्लीट केलाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. गणपती बाप्पा. घ्या तिकडे घ्या. आईचे मस्त.
नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आज आपण आलेलो आहोत माहीर. परेश पाटील ह्यांनी जो आज 12 किलोमीटरचा सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेला आहे त्याचा कौतुक करण्यासाठी आणि त्याचा आज महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून शहा सर आलेले आहेत. तर प्रथम पहिले ते ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील की किती तासात माहीरने हा इव्हेंट कंप्लीट केलेला आहे. माहिर ने ये एलिफेंटा से गेटवे ऑफ इंडिया का डिस्टेंस 12 किलोमीटर जो 4 आवर 48 मिनट्स एंड 21 सेकंड में कंप्लीट किया है. मैं महाराष्ट्र स्टेट एमेटर एक्विटी एसोसिएशन की ओर से उसको कॉन्ग्रेचुलेशंस करता हूँ. कॉन्ग्रेचुलेशंस बेटा. माहीरला पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यांनी हा इव्हेंट ह्याच्यापेक्षा आणखीन 36 किलोमीटर आणि फॉरेनला जाण्यासाठी त्यांनी तयारी करावी अशा त्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काल रात्रीपासून आपल्यासोबत माहेरचे आजी आजोबा पण आले आणि त्याच्यासोबत मामा पण होता. तर मामा, भाचेने हा कार्य केलेला आहे, काय सांगशील भाच्याबद्दल? मला खूप अभिमान वाटतो त्याच्याविषयी आणि खूप मला त्यांनी अजून उंच भरारी घ्यावी यासाठी त्यांनी प्रयत्न करावे आणि त्याच्याचं आणि महाराष्ट्राचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं पाहिजे. असं आईवडिलांचं त्यांनी नाव उज्ज्वल केलं आहे. अजून त्यांनी खूप प्रयत्न करावे यासाठी मी प्रार्थना करतो. ओके मामा, धन्यवाद मामा. मामा नाव दर्शन. ओके, दर्शन मामा आपल्या समोर आहेत. आपल्या समोर आता माईच्या टीचर्स आहेत आणि रात्रीपासून त्याला सपोर्ट करण्यासाठी आल्या होत्या. अजिबात झोपल्यात वगैरे काय नाही, त्याच्यासोबत सातत्याने उभ्या होत्या. काय सांगाल या प्रवासाबद्दल? मेन म्हणजे तुम्ही बोटीमध्ये प्रवास करता? हो, करते, कारण की माझे भाऊ नेव्हीमध्ये आहे. हां. तर आम्हाला नेव्हीचा प्रवास आहे, तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण ह्यांनी सांगितलं, मम्मीनी सांगितलं की तुम्ही या, त्याच्या सपोर्टला या. हां, कसा वाटला येऊन? खूप छान वाटलं, कारण की त्याला असं बघून मला खूप अभिमान वाटतं की माझ्या क्लासचा मुलगा, आणि तेवढं मी विचार नाही केलं, तेवढं त्यांनी एवढं उंच नाव केलं आमचा, तर मला खूप बरं वाटतं. आणि अजून तो हे गोष्ट करेल, मला त्याचा पण अभिमान आहे. आणि मॅडम, तुम्हाला एक गोष्ट सांगायला नक्कीच आवडेल की 12 किलोमीटर आपण एका दमामध्ये चालताना विचार करतो, तो कंटिन्यू त्या 12. आणि मधी पण त्याचा असं झालेला की मी करू शकतो की नाही करू शकतो, पण तरी पण ते सरनी त्याला प्रोत्साहन दिलं, त्यांनी ते केलं आणि आता तो इथे उभा आहे आणि त्याला पण खूप प्राऊड वाटते. जरा स्माइल कर, तू जिंकलायस. थँक्यू मॅम, थँक्यू. मित्र परिवार आलेले आहे आणि त्यांचेसुद्धा इव्हेंट यापूर्वी झालेले आहेत. तेव्हा तो तपोतीला होता, पण आज तपोतीला तू पातिका पडलात. तुला तपोत करायला आम्हाला यायला लागता. काय सांगशील? मित्रांनी प्रवास पूर्ण केलेला आहे. मस्त कसं वाटतं तुला? मस्त. आता पुढचा इव्हेंट सोबत करा, एक सोबत तिघा उड्या मारा एक सोबत. काय बोलतेस? करणार आहोत एक सोबत इव्हेंट. ओके, शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. बघा, सर्व मित्र त्याचे कडे गावाला. जय. तीन मुलांच्या 3 मम्मी आपल्या समोर आहेत. एकमेकीच्या मुलांना पण आपलंच मूल म्हणूनच मानतात, कारण का प्रत्येक वेळी जेव्हा इव्हेंट संपत असतो तेव्हा तिघींचे डोळ्यामध्ये पाणी बघत असतो आपण. तर आज फायनल तिन्ही मुलांचा प्रवास पूर्ण झालेला आहे. तिन्ही इव्हेंट, पहिला जो इव्हेंट ते घेतला होता हाती, तो पूर्ण झालेला आहे. सर्व प्रवास पूर्ण झालेला आहे. काय सांगाल? पहिला प्रवास आपल्या आईने केला होता. ताई, काय सांगशील? आता फायनली झालेला आहे. चालेल. आमची तिघींची पण इच्छा होती, आमच्या 3 मुलांनी हे इव्हेंट करावं. आमची तिघींची इच्छा पूर्ण झालेली आहे. तिघींची इच्छा, आणि म्हणजे त्यांचे हजबंड पण मित्र आहेत, फ्रेंड्सच आहेत. ठीक आहे. नंतर आज कसं वाटतं फायनली? आज भरपूर म्हणजे खूप आनंद होते, तो शब्दात नाही सांगू शकत मी, पण जाम प्राऊड फील होते मला. ओके. आणि तिघांचाही सक्सेसफुल इव्हेंट पूर्ण झाले, त्यांच्याबद्दल काय सांगाल? या 3 पराक्रमी मुलांबद्दल काय सांगाल जे तुम्ही घडवलेले आहे? नेक्स्ट इव्हेंटसाठी हे प्रॅक्टिस करावी, बस, बाकी काहीच नाही. ओके. नंतर आता मी तर एवढंच सांगितलं की आज पण मला खूप प्राऊड फील होतंय की हा पण माझाच मुलगा आहे. आणि
तिघांचा रिले करायचं असं प्लॅनिंग आहे आपला. बघूयात तो होतोय सक्सेस का नाही बघू. नक्कीच सक्सेस होईल. तुम्ही असेच त्यांच्या सोबत राहा, संतोष सरांना सपोर्ट करा, बाकी सर्व होऊन जाईल. शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. थँक्यू. परेश दादा, म्हणजे मगाशी महेश दादा बोलला का शून्यातून निर्माण झालेलं आहे, तिघेजणे आहेत. कारण का त्यांना 4-5 महिन्यापूर्वी काहीच पावतात नव्हते. आज फायनली त्यांनी सक्सेसफुली 3 इव्हेंट केलेले. काय सांगशील? एकदम मस्त वाटतं मला. तिघं पण एकदम सक्सेसफुली सगळे इव्हेंट कंप्लीट केलेले आहेत. एकदम भारी वाटतं. कारण की हे श्रेय मी संतोषला देतो आहे सगळे. कारण तिघांकडनं प्रॅक्टिस करून प्लस त्यांचा इव्हेंट करून पण घेतलेलं सर्व. जाम भारी वाटतं. ओके, धन्यवाद दादा. झालेला आहे. खूप आनंद होतो आहे की आपल्या तिन्ही लहान मुलांनी कंप्लीट केलेला आहे इव्हेंट. आणि जसं परेश बोलला की दादाला श्रेय झालाच पाहिजे. पण मी काल एक छोटीशी गोष्ट तुला नाही बोलू शकलो, म्हणजे विसरलो असेल. ती विसरण्यासारखी गोष्ट नाही. ती म्हणजे दादाने आमचे जे इव्हेंट केलेले आहेत कुठल्याही स्वरूपात काहीही रुपया घेतलेला नाही आहे. फ्री इव्हेंट हे जे दादाने केलेले आहेत. म्हणजे तुला मी काल पण बोललो की मित्र असावा तर असा. तर आम्हाला हा काय मित्र आम्हाला गमवायला आवडणार नाही कधीच. आणि खरंच दादा म्हणजे यांचे हे काका सर कधी बोलत नाही नाही, पण खरंच एकही रुपया फी न घेणार. त्यांचा पण जाम जीव आहे दादावरती असणारच. कारण की गुरु काका हे असे लाभणं म्हणजे त्यांच्यासाठी पण भाग्याची गोष्ट आहे. सर्वप्रथम मी सांगणार की त्यांना शून्यापासून त्यांनी निर्माण केलेलं आणि असं करणं म्हणजे कठीण आहे. म्हणजे त्यांना स्विमिंगची ABCD पण नव्हती माहिती, ती संतोषनी घडवून आणलं. आणि आज त्यांचा उपक्रम एवढा मोठा राबवला की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या रायगडमध्ये या तिन्ही मुलांचं नाव गाजतो आहे. हा आम्हाला अभिमान आहे. आणि खरोखर त्यांच्या सातत्याने पाऊल ठेवून त्यांची वडिलांनी त्यांच्या मम्मीनीसुद्धा त्यांना साथ दिली. त्याच्यामुळे हे कुठं प्रोग्रेस घडलं या मला अभिमान आहे. इथं थांबतो. चेंज आहे महाराष्ट्र. माणसचे वडीलसुद्धा आहेत. फायनली इव्हेंट पूर्ण झालेले आहेत. हा प्रवास तुमच्या मुलांनी रेकॉर्ड केलेला आणि ऐतिहासिक सर्व क्षण आपल्या आयुष्यात त्यांनी आणलेले आहेत तिन्ही मुलांनी. काय सांगायला तिन्ही मुलांबद्दल? प्रथम जय शिवराय. जय शिवराय. हे तिन्ही मुलांचे जे इव्हेंट आहेत ते तुम्ही कंटिन्यूस बघत आहेत. टेलिव्हिजन्स, न्यूजपेपर्स. आता हे माहीचंच आहे ते आता उद्या पण न्यूजपेपरमध्ये येणारच आहे. पण हे आमच्या म्हणजे आता हे आम्ही आता बघत हे परेश पिंके आमच्या स्वप्नात पण नव्हतं काय या कमी एजमध्ये आणि कमी शॉर्ट पिरियडमध्ये हे स्विमिंग शॉर्ट पिरियडमध्ये तेही शिकलेले आहेत. आणि त्याचं पुरश हे संतोष पाटील माझे भाऊच आहेत ते. त्यांना पुरश हे त्यांचं जात आहे. आणि याच्या पुढे पण जे काय ते करणार आहेत ते त्यांच्या वाटचाली जे सांगतील त्यानुसारच ते करणार आहेत. आणि आम्हाला त्यांचं पण कौतुक करावं वाटतं का त्याही एवढी मेहनत त्यांच्यावर तिघांवर पण मेहनत घेतली. त्यांचं पण आम्ही आभारी आहोत. म्हणजे आभारी थँक्स बघू शकतो काय बघू शकतो आम्ही बघूच शकत नाही. कारण की एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये हे इव्हेंट करणं हे इम्पॉसिबल. मी तर सांगतो इम्पॉसिबल. कारण की हे त्यांचं वय नाही आहे. बरोबर. हे इव्हेंट करायचं त्यांचं वय नाही आहे. पण हे जे इव्हेंट करून त्याही घेतलेलं आहे हे आमच्यासाठी एक मोठं म्हणजे आम्ही एक मोठं अचिव्हमेंट केलेलं आहे असं आम्हाला वाटतं आहे. बाकी हे या तिघांना पण पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असेच पुढे जा. आमचा सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काहीही वाटलं संतोष पाटील आहेत ते तर त्यांच्या पाठीशीच आहेत. पण आम्ही पण तिन्ही आम्ही जे वडील आता परेश, राहुल, मी आम्ही पण तिघं पण त्यांच्यासोबतच आहोत. आणि आम्ही फक्त संतोष पाटील यांना सांगतो यांना जसं जमेल तसं पुढे घेत जा. आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी. थँक्यू. धन्यवाद. तिघांनी पण अतिशय उत्तमरित्या इव्हेंट पार केलेला आहे. आपण बघत असाल एवढ्या लांबून जवळजवळ 4.5-5 तास आहे आणि एकदम कमी वयात म्हणजे अतिशय एकदम वेगळी गोष्ट आहे. हे बघा आता संतोषाची आई आपल्या समोर आहे. आई, नाव सांगा आपला. अनिता मनोहर पाटील. जसा गेटवेवरती आल्यानंतर जसं या मुलांचा नाव गुंजतंय तेवढ्याच प्रमाणात संतोष दादाचं देखील नाव गुंजते. म्हणजे प्रत्येक आई वडील, प्रत्येक जो मुलगा जो घडतोय आज इतिहास घडवतोय तो फक्त आणि फक्त संतोष दादाचं नाव घेतोय. तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप अभिमान वाटते माझ्या पोराचा. हां. आणि त्याला तुम्ही पावताना बघितले आहेत ना? हो, त्याने तर अगोदर केलेले आहेत. हां. त्याच्या मुलांनी पण केलेले आहेत. हां. त्याचे वडिलांनी पण केलेले आहेत. हां ना? हो. तुम्ही ना कधी केलात? माझा माहेर मुंबईचा आणि पण हे नंतर तुम्हाला उरणचे. नंतर शिकवला नाही असं काय? मला हाऊस नव्हती. ओके, शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. हो, थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज की